नमस्कार. महत्त्वाचे अपडेट. 2+2 म्हणजे 4,000 रुपये जमा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र जमा. शेतकरी बांधव खुश. आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांना खुश करणारी बातमी समोर आलेली आहे. एप्रिल मधील कोणत्या महिन्यामध्ये म्हणजेच की कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला पैसे जमा होणार, नेमके कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ही तारीख आपण जाणून घेणार आहोत. व तसेच आपला व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. चला पाहूया सविस्तरपणे अपडेट. पीएम किसान प्लस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला. तरी नमोचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासा देणारी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता प्लस पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्याला सुरुवात झालेली असून म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित झालेली असून आता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. आता तुमच्या देखील खात्यावरती एकूण 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तर चला नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया. तर नंबर 1 वरती आहे बीड मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नसून आता छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएमच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये लवकर जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. हिंगोलीमधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया हिंगोली म्हणजेच की हिंगोलीत मधील तर जमाच होणार आहे. त्यानंतर गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता जमा झालेला असेल अशा शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 22वा 21वा हप्ता जमा झालेला असेल तर अशा शेतकरी बांधवांना पीएमचा 23वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गोंदिया, हिंगोली अशा सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर पैशांचं वितरण होणार आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता तुम्हाला जमा होईल आणि त्याचनंतर पीएम किसान योजनेचा देखील लवकरात लवकर हप्ता जमा होईल. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.